आपण जर बघितलं तर नॅशनल हेराल्ड प्रकरणामध्ये आमच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांच्यावर मोदी सरकारनं सूडबुद्धीनं कारवाई केली आहे। आणि आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, ज्यावेळी मोदी सरकारच्या निष्क्रियतेवर आणि त्यांच्या चुकीच्या कार्यपद्धतीवर राहुल गांधीजी आवाज उठवतात, त्यावेळी त्यांनी गांधी परिवाराला अशा पद्धतीनं छळण्याचं काम केलेलं आहे। आणि या सर्व गोष्टीचा निषेध करण्यासाठी आज मुंबई काँग्रेसच्या सन्माननीय अध्यक्षा वर्षा गायकवाड यांच्या नेतृत्वामध्ये मुंबई काँग्रेसच्या वतीनं ईडी कार्यालयाबाहेर निषेध आंदोलन करण्यात आलं होतं। आणि हे आंदोलन आम्ही लोकशाही मार्गाने शांततेच्या मार्गाने करत असताना राज्यामध्ये घाबरलेलं जे फडणवीसाचं सरकार आहे त्यांनी पोलिसांचा वापर करून पोलिसाच्या माध्यमातून हे आंदोलन दडपण्याचा, मुरडून टाकण्याचा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी सिच्युएशन अशी निर्माण केली ज्यामध्ये खासदार वर्षा गायकवाड आणि इतर कार्यकर्ते जखमी झाले। एकंदरीतच अशा पद्धतीच्या दडपशाहीचं धोरण अवलंबून त्यांच्या विरोधात उठणारा आवाज त्यांनी दाबून टाकण्याचा प्रयत्न केला आहे। नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावरती ईडीने चार्जशीट दाखल केलेली आहे, परंतु जर कर नाही तर डर ही ज्यावेळेस अशी काँग्रेसची भूमिका असेल तर तुम्ही मुंबईमध्ये ईडीच्या विरोधामध्ये सरकारच्या विरोधामध्ये आंदोलन का केलं? नाही, आपण एक गोष्ट लक्षात घेतलं पाहिजे, ज्यावेळी नरेंद्र मोदींच्या विरोधामध्ये आवाज उठवला जातो त्यावेळी तो उठणारा आवाज दडपून टाकण्याचा, दडपशाहीचं धोरण अवलंबण्याचं काम भाजपा करते। आणि काँग्रेसची भूमिका आहे, काँग्रेसनं सातत्यानं चुकीच्या ज्या गोष्टी आहेत त्याच्या विरोधात आवाज उठवण्याचं काम केलेलं आहे। आणि त्याच पद्धतीनं त्यांची जी ही चुकीची कार्यपद्धती आहे, त्यांचं दडपशाहीचं धोरण आहे, याच्या विरोधामध्ये त्यांची जी ही भूमिका आहे त्याच्या विरोधामध्ये देशभरामध्ये लोकांमध्ये हे घेऊन जाण्याचं आम्ही काम केलं। आणि म्हणूनच आज आम्ही या ठिकाणी आंदोलन केलं। परंतु ज्या पद्धतीनं त्यांनी आमचं आंदोलन दडपून टाकण्याचा प्रयत्न केला, ज्या पद्धतीनं आमच्या कार्यकर्त्यांशी नेत्यांशी वागले, या संपूर्ण प्रकरणामध्ये राज्याच्या गृहमंत्र्यांना आणि मुंबई पोलीस आयुक्तानं माफी मागितली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषी जे अधिकारी, पोलीस अधिकारी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, ही आमची मुंबई काँग्रेसची मागणी आहे।